नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये प्रॉपर्टीज इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये प्रॉपर्टीज सुरू केल्या होत्या. पण कालच बोर्डाने सूचना काढली बघा, म्हणजे कुठला सिलेबस डिलीट झालेला त्यांनी सांगितलेले. प्रत्येक चॅप्टर मधले काही पॉईंट त्यांनी डिलीट केले. तर आपला हा जो चॅप्टर आहे तर शिकवल्यापैकी पहा तसं आम्ही त्या ग्रुपवरती टाकलेला आहे सिलेबस, कुठला सर्व विषयाचा सिलेबस येतो, तर तुम्ही पाहून घ्या. पण आता हा चॅप्टर सुरू आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कुठला भाग तो डिलीट झालेला आहे. तर पहा, तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर 68 पेज नंबरवरती आपण जनरल सोल्युशन काढण्यासाठी काही फॉर्म्युले दिले होते. त्यातले प्रूफ जे आहेत ते डिलीट झालेले आहेत. ऑलरेडी आपण प्रूफ घेतलेले नव्हते. 2-2, 3-3 लाईनचे असे प्रत्येक फॉर्म्युल्याचे प्रूफ होते. तर मी ते घेतलेले नव्हते. ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता पहा पुढं ॲप्लिकेशन. आपण ॲप्लिकेशन्स मध्ये हिरोज फॉर्म्युला, नॅपियर्स एनालॉजी, हाफ अँगल फॉर्म्युला हे जे पाहिलं होतं हे डिलीट झालेले. पण तुम्ही जे फॉर्म्युले आहेत ते हाफ अँगल फॉर्म्युला असो किंवा हिरोज फॉर्म्युला असो, हे फॉर्म्युले तुम्ही पाठ करायचे, ते फॉर्म्युले लागणार आहेत. फक्त जे प्रूफ जे आहेत ते डिलीट झालेले आहेत. आणि लास्टली आपण ज्या प्रॉपर्टीज सुरू केल्या त्या रनिंग मध्ये आपल्या ज्या प्रॉपर्टी होत्या, काही प्रॉपर्टी मी तुम्हाला घरी प्रूफ करायला दिल्या होत्या, तर त्या प्रॉपर्टीजचे प्रूफ जे आहेत ते सुद्धा सिलेबस मधून डिलीट झाले. ठीक आहे, तर मी तुम्हाला जेवढ्या आतापर्यंत इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये प्रॉपर्टी घेतल्या होत्या, मला वाटतं काहीतरी 4 का 5 प्रॉपर्टी झाल्या होत्या, तर त्या प्रॉपर्टीचा प्रूफ फक्त डिलीट झाले, प्रॉपर्टी नाही. प्रॉपर्टीचे स्टेटमेंट तुम्हाला पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर पहा याच्यानंतर ज्या प्रॉपर्टी राहिल्या त्याच्या फक्त मी स्टेटमेंट लिहून देणार आहे. तुम्हाला ते लक्षात ठेवायचं, पाठ करायचं, जेणेकरून आपल्या त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना उपयोगी पडते. ठीक आहे, तर पहा प्रॉपर्टीज. त्याच्या पुस्तकामध्ये प्रॉपर्टीच्या 5 असलेले नाही. फक्त आपण काय केले, जसं मागच्या सिलेबस मध्ये त्यांनी सारख्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या एकत्रित घेऊन अशा प्रॉपर्टीज 5, त्याच्यामध्ये 3 प्रॉपर्टीज, 4 त्याच्यामध्ये 3 मध्ये 3, 2 मध्ये 3, 1 मध्ये 3 अशा दिल्या आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात ठेवायला व्यवस्थित राहते. असं मागच्या सिलेबस मध्ये त्यांनी एकत्रित करून दिले होते. ठीक आहे, तसंच मी लिहून देते. पहिली त्याच्यामध्ये tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y इज इक्वल टू tan इनव्हर्स x प्लस y डिवाइडेड बाय 1 मायनस xy. ठीक आहे, कंडिशन आहे. कंडिशन आता काही त्याला महत्व नाही राहिलं त्या कंडिशनला आता, कारण प्रूव्ह करताना या कंडिशन उपयोगी पडतो बघा. x आणि y हे 0 पेक्षा ग्रेटर आहे and x into y is less than 1. ठीक आहे, सेकंड आहे tan इनव्हर्स x plus tan इनव्हर्स y is equal to pi plus tan inverse x plus y divided by 1 minus xy. ठीक आहे, याची कंडिशन आहे if x, y is greater than 0. जी पहिली कंडिशन सेम आहे, फक्त बदलली दुसरी कंडिशन, x आणि y चं प्रोडक्ट जे आहे ते ग्रेटर दॅन 1 आहे. ठीक आहे, कंडिशन फक्त बदलली, जवळपास सारखाच आहे. इथं पाय प्लस आहे, इकडली जी एलएचएस आहे एसी आणि ती सारखीच आहे, फक्त कंडिशन मुळे इथं काय बदलले, आरएचएस बदलले. इथं x आणि y चा प्रोडक्ट जो होता तो लेस दॅन 1 होता, इथं ग्रेटर दॅन 1. ठीक आहे, थर्ड जे आहे
आता पुन्हा एक गोष्ट बघा, x आणि y जे आहे ते काय तुम्हाला सांगतो मी तसं थोड्या वेळाने. ओके, tan इनव्हर्स x minus tan इनव्हर्स y is equal to tan inverse x minus y divided by 1 plus xy. Okay, if x is greater than 0, y is greater than 0. ठीक आहे, तर पहा लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला आहे बघा, tan a plus b is equal to tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. ठीक आहे, अशीच प्रॉपर्टी जवळपास आहे, फक्त हे इनव्हर्स मध्ये त्या ह्याच फॉर्म्युलाने आपण इनव्हर्सचा हा फॉर्म्युला डिराइव्ह करत असतो. ठीक आहे, आता पहा इथं जर प्लस असेल तर वरती प्लस असतं, इथं प्लस असेल तिथं मायनस असते. आता इथं मायनस असेल तर इथं मायनस असते, आणि इथं जर मायनस असेल तर प्लस असतं. पहा कोण आता आपल्यासाठी करतो, a प्लस b असेल तर इथं प्लस साइन असतं, इथं मायनस असतं. a मायनस b असेल तर इथं मायनस साइन असतं आणि इथं प्लस साइन असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या डिराइव्ह केल्या आहेत तिन्ही पण. फक्त इथं मधली जी आहे ह्या कंडिशन म्हणून ही बदललेली तर पाय प्लस राहिला आहे. ठीक आहे, त्या लक्षात ठेवा, याचं प्रूफ नाहीये. याच्या अगोदरचं जेवढ्या प्रॉपर्टीचं मी प्रूफ घेतलं होतं किंवा प्रूफ घेतलं होतं, तुम्हाला त्याचं प्रिपरेशन करायची गरज नाही. मी तुम्हाला होमवर्क दिला होता. जर समजा होमवर्क केला असेल तर ठीक आहे, तुमची प्रॅक्टिसच होईल. पण याच्या पुढे लक्षात ठेवायचं, त्याचं प्रिपरेशन करायची गरज नाही तुम्हाला. त्याच्या प्रूफचं तुम्ही फक्त ह्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, नेक्स्ट पहा, properties 6. No, property 6. the प्रॉपर्टी आहे. ओके, त्याच्यामध्ये पहिला आहे बघा, 2 tan इनव्हर्स x is equal to sin इनव्हर्स 2x divided by 1 plus x square for mod of x is less than or equal to 1. सेकंड आहे 2 tan inverse x is equal to cos inverse 1 minus x square divided by 1 plus x square for x is greater than or equal to 0. ठीक आहे, ह्या कंडिशन पार्ट करू नका तुम्ही, फक्त हे लक्षात ठेवा व्यवस्थित. 2 tan inverse x is equal to tan inverse 2x divided by 1 minus x square. ठीक है, for minus 1 is less than x is less than 1. ओके, आता पहा, हे जे इनव्हर्स मधले फॉर्म्युले किंवा प्रॉपर्टी जे आहेत, तर याचे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये जे फॉर्म्युले, त्या फॉर्म्युल्यावरून हे डिराइव्ह केले. ठीक आहे, तर ते तुम्हाला फॉर्म्युले नंतरही आपण ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घेतो त्यावेळेस तुमच्या ते ऑटोमॅटिक पार्ट होतात, एवढ्या वेळेस आपण ते यूज करतो. ठीक आहे, तर पहा आता इथं प्रॉपर्टीज आपल्या संपलेल्या आहेत. बहुतेक किती 6 आणि प्रत्येक याच्यामध्ये 3 आहे, साधारणतः 18 प्रॉपर्टीज झाल्या आहेत. ओके,
पहा इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधलाच पॉइंट ए प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक functions. पहा आपण प्रिन्सिपल सोल्युशन पाहिले ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं. फक्त इथं काय आलंय इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आले आणि तिथं प्रिन्सिपल व्हॅल्यूज तिथं आपलं प्रिन्सिपल सोल्युशन होतं. ठीक आहे. तर आपण तिथं काय पाहिलं होतं प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये जे आपलं नॉर्मल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन होतं तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय म्हणजे आपण जर समजा ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन असेल आणि ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन मध्ये असलेले जे व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलच्या 0 पासून ते 2 पाय पर्यंतच्या ज्या व्हॅल्यू आहेत ज्या व्हॅल्यू त्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनला सॅटिस्फाय करतात त्याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. ठीक आहे. तर इथं मात्र वेगळे बघा प्रत्येक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन साठी त्याच्या ज्या कंडिशन्स आहेत जशी इथं कंडिशन होती 0 पासून 2 पर्यंत. ठीक आहे. आपण असं लिहितो 0 इज लेस दॅन थीटा इज लेस दॅन 2 पाय. ओके असं लिहित होतो. इथं मात्र कंडिशन ज्या आहेत त्या प्रत्येक केस साठी वेगळ्या आहेत. ठीक आहे. त्या कंडिशन कुठल्या आहेत ते तुम्हाला लिहून देतो तुम्ही त्या लक्षात ठेवायचं किंवा पाठ करायचं. ठीक आहे. पहा पहिला आहे साइन इनव्हर्स. तर साइन इनव्हर्स साठी पहा साइन इनव्हर्स -1, 1 implies -π/2 π/2. ठीक आहे. समजून सांगतो मी तुम्हाला लिहून घेऊ अगोदर. सेकंड cos इनव्हर्स -1, 1 0, π. ठीक आहे. नंतर तिसरा आहे tan इनव्हर्स. इथं आपण जे 1 -1 लिहितो त्याच्याऐवजी इथं r आहे. r काय आहे हे तुम्हाला सांगतो. एक रेंज असते बघा -π/2 π/2. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे कोसेक इनव्हर्स. त्याच्यामध्ये आहे r -1, 1. ठीक आहे. -π/2 π/2 मायनस इथं एक सेट आहे त्या सेट मध्ये फक्त 0 आहे म्हणजे 0 सोडू. म्हणजे ह्या रेंज मध्ये ही जी रेंज आहे किंवा त्याला आपण डोमेन म्हणतो डोमेन. ठीक आहे. तर डोमेन तुम्हाला माहिती आहे समजा 1 2 3 5 6 हे सगळं सिक्वेन्स आहे आणि सिक्वेन्स मध्ये जर समजा 2 पासून 5 पर्यंत आपण त्या कंडिशन घेतल्या तर हा एक डोमेन झाला 2, 5. त्याला आपण इथं जनरल लेटर r ने इंडिकेट करतोय. ठीक आहे. आणि लास्ट आहे पाचवं सेकंड इनव्हर्स r -1, 1 implies 0, π मायनस एक सेट आहे आणि त्या सेट मध्ये π/2. ठीक आहे.
तर पहा आता मी तुम्हाला हे पूर्ण रेंज सांगतोय ना. पहा तुम्हाला एवढं माहिती आहे, समजा आता एक इक्वेशन लिहितो मी x sin थीटा. ठीक आहे. आता ह्या पहिल्या ब्रॅकेट मध्ये ज्या व्हॅल्यू आहे ते x आहे. ठीक आहे, ही x ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू. समजा आता हेच लिहितो sin 30 म्हणजे आपण त्याला पाय बाय 6 लिहितो, पाय बाय 6 1/2. ठीक आहे. sin पाय बाय 4 1/√2. sin पाय बाय 3 √3/2. ठीक आहे. आता इथं sin 0 0. sin पाय बाय 2 1. ठीक आहे. तर ह्या x च्या व्हॅल्यू घ्या. ओके, किंवा याला मी इक्वेशन जर असं लिहितो sin थीटा x. ह्या x च्या व्हॅल्यू ह्या थीटाच्या व्हॅल्यू. बरोबर आहे. आता एक पहिल्या ब्रॅकेट मध्ये रेंज जी आहे ती x ची. बरोबर आहे. आणि हे दुसऱ्या याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये दिसतंय तुम्हाला ते अँगल्स आहेत ते. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे sin चे x ची व्हॅल्यू मॅक्झिमम किती येते? ही 1 येते. x ची व्हॅल्यू मॅक्झिमम 1 येते. ठीक आहे. जर आपण समजा पुन्हा मागे गेलो तर -1. म्हणजे रेंज जी आहे sin ची प्रिन्सिपल व्हॅल्यूची, x ची व्हॅल्यू -1 पासून 1 पर्यंत. समजा हेच इक्वेशन जर असं असेल sin थीटा -x. ठीक आहे. तर त्या व्हॅल्यू बदलतात. म्हणजे -π/2 पासून π/2 पर्यंत. ठीक आहे. इथं हे 0 दिसतं तुम्हाला, हे 1 पर्यंत, 0 पासून 1. पुन्हा मायनस जर घेतलं 0 पासून -1. ठीक आहे. त्या साइन इन्व्हर्सच्या व्हॅल्यू. तसंच कॉसचं. ठीक आहे. इथं मात्र व्हॅल्यू बदलतात. इथं -π/2 आहे आणि π/2 आहे. आता cos 0 ची व्हॅल्यू किती आहे? cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे आणि cos π ची व्हॅल्यू -1 आहे. अलग वे 1 -1 रेंज आपण -1 अगोदर लिहित असतो. ठीक आहे. ही जी रेंज आहे म्हणजे ह्या रेंज मध्ये जर समजा व्हेरिएबलची व्हॅल्यू आली तरच ते इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू झाली, किंवा इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनची जी प्रिन्सिपल व्हॅल्यू झाली. जर त्या इक्वेशनची ह्या रेंज मध्ये व्हॅल्यू असेल तर. ठीक आहे. पहा, तसंच पाचचं तुम्हाला सांगितलं ह्या रेंज मध्ये जर त्या इक्वेशनची व्हॅल्यू असली तर आपण त्या इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं गेन प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे असं. ठीक आहे. त्यानुसार आता इथं पर्टिक्युलर त्यांनी डोमेन दिलेला आहे. ठीक आहे. आपण डोमेन म्हणतो एखादा भाग जर असेल समजा तुम्हाला सांगितलं भाग घेतला होता आपण, इथं आत दिलेला जनरल वर्ड, इथं हे जनरल लेटर यूज केलेला आहे डोमेनसाठी. ठीक आहे. तर पहा तुम्हाला माहिती आहे आता मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं टॅन हा साइन आणि कॉसचा रेशो आहे. ठीक आहे. जर समजा एखाद्या वेळेस साइन ची व्हॅल्यू जी आहे ती समजा आपण थीटा इक्वल टू, ठीक आहे, थीटा इक्वल टू 30 जर घेतला आपण तर sin 30 इज 1/2 आणि cos 30 √3/2. आता हे 2 गेट कॅन्सल. ठीक आहे. इथं आलं 1/√3. ते जर थीटा इज इक्वल टू आपण 60 जर घेतलं तर काय येईल? sin 60 √3/2 डिवाइडेड बाय 1/2. हे 2 गेट कॅन्सल √3. आता √3 ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे.
आता इथं जी रेंज होती 1 - 1 हायेस्ट रेंज, मायनस मध्ये 1 आणि प्लस मध्ये 1, 1 च्या पुढे जात नाही. साइन आणि कॉस हे 1 च्या पुढे जात नसतं बघा. ठीक आहे. पण आता याच्यानुसार जर बघितलं आपण तर हे 1 पेक्षा जास्त असू शकतं. आपण ज्यावेळेस लॉग टेबल शिकलो होतो बघा, त्या लॉग टेबल मध्ये नॅचरल टॅन्जंट पाहिला आपण, तर आपण 400 500 पर्यंत व्हॅल्यू काढले. ठीक आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काही असू शकते. तुम्हाला जसं सांगितलं मी की त्याची व्हॅल्यू आपण नॅचरल टॅन्जंट मध्ये बघितलेलं बघा, 3 अंकाच्या वर यायला बघितलेलं बघा. ठीक आहे. तर असो, आता पहा याचाही तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. इथं r ची व्हॅल्यू जी आहे त्या डोमेनची व्हॅल्यू जी आहे ती -π/2 पासून ते π/2 पर्यंत, म्हणजे जे इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक टॅन्जंटचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची ही जर रेंज असेल तर त्यावेळेस आपण त्या इनव्हर्स टॅन्जंट इक्वेशनचं प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे असं म्हणतो आपण. ठीक आहे. आता बघा खालचं इथं r मायनस आहे, जे डोमेन आहे त्याच्यामधून -1,1 काय केलंय मायनस केलंय, सबट्रॅक्ट केलंय. ठीक आहे. आता इथं पहा -π/2 to π/2 जसं आपलं याचं होतं साइनचं तहच आहे, फक्त इथं मायनस केलेलं आहे आणि 0 आहे सेट मध्ये, म्हणजे ही 0 व्हॅल्यू सोडू, 0 व्हॅल्यू सोडू. ठीक आहे. तसं इथं खाली सेट दिलेले r -1,1 इथं 0, जसं की आपलं इथं होतं 0, π आणि -π/2. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया. हे तुम्ही लिहून घ्यायचे, लक्षात ठेवायचे व्यवस्थित. प्रॉब्लेम है फाइंड the principal value of sin inverse -1/2. ठीक है. आता पहा सोल्युशन लेट आपण ज्यावेळेस त्या अगोदर नॉर्मल जे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन पाहिले होते त्याला इज इक्वल टू काहीतरी राहायचं समजा. ठीक आहे. x वगैरे जे काय असेल ते. ठीक आहे. इथे इज इक्वल टू वगैरे काय नाही, फक्त तरी sin इनव्हर्स -1/2 दिले, त्याच्यामुळे आपण याला sin इनव्हर्स -1/2 इज इक्वल टू x वगैरे ठेवू. ठीक आहे. आता हे sin इनव्हर्स जर इकडे गेलं तर -1/2 इज इक्वल टू sin x. ठीक आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची ना. देयरफॉर sin x इज इक्वल टू -1/2. अतिशय सोपं आहे बघा. आपण जे प्रिन्सिपल सोल्युशन अगोदर जे काढले त्या प्रिन्सिपल सोल्युशन पेक्षा हे सोपं आहे, फक्त तुम्ही ते लक्षात ठेवले पाहिजे. आता तुम्हाला माहिती 1/2 कुठल्या साइनच्या अँगलची व्हॅल्यू आहे तर 30. sin 30 इज इक्वल टू 1/2 आहे. किंवा आपण ग्रेडियंट मध्ये लिहिले तर पहा वी हॅव sin π/2 इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. आता 1/2 ची व्हॅल्यू काय sin π/2 एक नाही त्याच्यामध्ये ठेवून याला वाटल्याची इक्वेशन नंबर 1 लिहितो. देयरफॉर इक्वेशन 1 become काय होईल इक्वेशन 1 sin x as it is. ठीक आहे. -1 मायनस जे आहे sin ते as it is. 1/2 च्या ऐवजी आपण sin π/2 ठेवूया. ठीक आहे. आता काल जस्ट मी तुम्हाला सांगितलं होतं
साइन मायनस थिटा जर असेल तर त्याला मायनस साइन थिटा लिहिता येते, मग त्याच्यानुसार आपण इमेज लिहिले तर चालते. म्हणजे सॉरी ना, इथं लिहिताना आपण पाय बाय 2 लिहिले, 30 मी सांगितलं तुम्हाला पाय बाय 6 म्हणतात, पाय बाय 6. ओके सॉरी, तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मी 1/2 व्हॅल्यू साइनच्या कुठल्या अँगलसाठी आहे 30 म्हणजे पाय बाय 6. ओके, आता पहा त्याच्यानुसार आपल्याला हे मायनस साइन जे आहे ते अँगल लिहिता येते, म्हणजे साइन मायनस पाय बाय 6. ठीक आहे, इथं साइन x. आता x ची व्हॅल्यू पाहिजे. आता पहा इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, पहा दी रेंज किंवा ब्रांच तुम्ही काय म्हणू शकता, दी रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स x लिहितो वाटलं साइन इनवर्स x. ओके, किंवा साइन इनवर्स लिहू आपण, इज कुठलं आहे मायनस पाय बाय 2 कॉमा पाय बाय 2. ठीक आहे, हे इक्वेशन लिहायचं, सॉरी हे सेंटेन्स लिहायचं. मग आता ही जी पाय बाय 6 व्हॅल्यू आहे त्या रेंज मध्ये येते का? ठीक आहे, आता जर समजत नसेल तुम्हाला माहिती पाय बाय 2 किती आहे, डिग्री मध्ये 90 आहे, पाय बाय 6 डिग्री मध्ये किती आहे 30 आहे, म्हणजे -90 टू +90 याच्या दरम्यान देखील 30 येते. तसं लिहायचं, सिन्स मायनस पाय बाय 6 मायनस साइन लिहायचं बिलॉंग्स टू मायनस पाय बाय 2 कॉमा पाय बाय 2. ठीक आहे, आता लास्ट आन्सर लिहायचं. Therefore, the principal value of sin inverse 1/2 is minus pi by 6. ठीक आहे, ओके. तर जास्त काही प्रॉब्लेम नाही, एक 2-3 प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे. मी तुम्हाला होमवर्क देतो. जसे आपले नॉर्मल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे किंवा इक्वेशनचे जे प्रिन्सिपल सोल्युशन आहेत ते महत्त्वाचे आहेत. आतापर्यंतचे हे जे आहेत इन्व्हर्सचे ते आलेले नाहीत, पण एखाद्या झालं तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून आपण अजून काही एक्झाम्पल घ्यायचं. तर एक एक्झाम्पल तुम्हाला मी घरी होमवर्क म्हणून देणार. ठीक आहे, वरच्याला मी एडिट करतो बघा. Find the principal value of cos inverse √3/2. ठीक आहे, पहा सॉल्व करून पहा, नाही जमलं तर मी उद्या सॉल्व करेल आणि त्याच्यानंतरचा भाग कंटिन्यू करेल. ओके, थँक्यू.